त्यांच्या थ्रू चालू होतं. ऑडिओ व्हिडिओ बंद आहे त्यांचा. झालंय, आपण लाईव्ह गेलोय परत. हा हा हा. सर आलं. हा सर. ओके, सुरू झालेलं आहे. हो सर. नेटवर्क इश्यू होता. ओके, नेटवर्क इश्यू झाला होता सर. झालं सुरू. ओके. हो सर आलं. तर आपण बोलत होतो पाण्याच्या बाबतीत की गर्भधारणेच्या कालावधीमध्ये पाणी व्यवस्थापन कसे असावे. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की पाण्याचे जर ताण असतील या गर्भधारणेच्या पिरियडमध्ये, जो काही 20 ते 25 दिवसाचा जो हा पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये जर पाण्याचे ताण असतील तर गर्भधारणा चांगली होते, कारण ऑक्सिजनच्या लेवल तिथं खाली घेतल्या जातात. पुढचा एक प्रश्न आलेला होता की सुपरफॉस्फेटची निवळी वापरण्याचे फायदे व तयार करण्याची पद्धत काय. अर्थात सुपरफॉस्फेटची निवळी हा काही तसा वेगळा काही कन्सेप्ट नाही. आता जर आपण बघितले की रासायनिक खतांचे जे रेट भयंकर मोठ्या स्वरूपात वाढतायत, त्याच्यामध्ये आपल्याला रासायनिक खत आपण जे जमिनीमध्ये देतोय त्या खतांचा व्यवस्थितपणे वापर झाडांच्याकडून व्हायला पाहिजे, त्यासाठी काही फंडे काढणं गरजेचं होतं. पुण्यामध्ये एक स्वस्ताचा सोर्स म्हणून आपण सुपरफॉस्फेटची निवड हा एक कन्सेप्ट दिलेला होता. त्याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या की सुपरफॉस्फेट एक स्वस्ताचं खत आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये 16% फॉस्फरस आपल्याला मिळतो, ज्याच्यामधून कॅल्शियम पण मिळतो आणि सल्फर पण मिळतं, म्हणजे 3 एलिमेंट ऍट अ टाइम आपल्याला मिळतात. परंतु त्याचा वापर करताना एक मुद्दा असतो की सुपरफॉस्फेटचा वापर बोधावर कधी देखील करायचा नसतो किंवा ड्रीपच्या खाली ते कधी टाकायचं नसतं. कुठलाही फॉस्फरस रूट झोन पर्यंत पोहोचणं भयंकर गरजेचं असतं, कारण फॉस्फरसची मोबिलिटी जी आहे जमिनीमध्ये ती भयंकर कमी असते, जवळजवळ नसल्यासारखी. म्हणून फॉस्फरसचं ऍप्लिकेशन हे रूट झोन मध्ये होणं भयंकर गरजेचं असतं. प्रत्येक वेळेला सुपरफॉस्फेट टाकताना बोध खोलणं अशक्य होऊन जातं. म्हणून हा एक फंडा त्यातनं आपण काढलेला होता की सुपरफॉस्फेटची निवळी तयार करा आणि ती ड्रीप वाटे सोडा. त्याचबरोबर डीएपीची पण निवळी आपण लोकांना सांगतो की डीएपीची निवळी तयार करा आणि ड्रीप वाटे सोडा. यामागचा कन्सेप्ट हाच आहे की कमी पैशामध्ये काम व्हायला पाहिजे आणि दिलेल्या खतांची अवेलेबिलिटी वाढायला पाहिजे, त्याची कार्यक्षमता वाढायला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणजे सुपरफॉस्फेटची निवळी तयार करताना आपण काय करतो की प्रथम पाण्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड आपण एक साधारणपणे 2 किलो टाकतो, 1.5 ते 2 किलो. साधारणपणे 150 लिटर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1.5 ते 2 किलो सल्फ्युरिक ऍसिड टाकायचं आहे, त्याच्यामध्ये 1 किलो फॉस्फरिक ऍसिड टाकायचं आहे आणि सुपरफॉस्फेटची 1 गोणी 50 किलोची त्यामध्ये टाकायची. हे जे द्रावण आहे 2 दिवसासाठी ठेवायचं आहे. 2 दिवसामध्ये 2 ते 3 वेळा त्याला बऱ्यापैकी हलवायचं आहे आणि शेवटचे 10-15 तास शांत ठेवायचं. वर येणारी जी काही निवळी आहे, पाण्यासारखं क्लिअर लिक्विड आहे, ते लिक्विड काढून घ्यायचं आणि ते ड्रीप वाटी द्यायचं. हा कन्सेप्ट आहे ऍक्च्युअली. सेम डीएपीच्या बाबतीत पण आहे, डीएपीच्या निवळीच्या बाबतीत. मुद्दा याच्यामध्ये काय आहे की जी खतं आपण देतो त्याची अवेलेबिलिटी वाढावी, हा मुद्दा आहे. तर अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण सुपरफॉस्फेटची निवळी देतो त्यावेळेला भयंकर कमी पैशामध्ये फॉस्फरसच्या लेवल आपल्याला चांगल्या ठेवता येतात, भयंकर कमी पैशामध्ये. तुम्ही मार्केटमध्ये जर आता बघत असाल की 05234 सारख्या ग्रेड किंवा आता 06020 सारख्या ग्रेड आले, यांची जर रेट काढले आपण, याची जर का कॉस्टिंग काढलं आपण, तर हे न परवडणारं कॉस्टिंग आहे आता. आणि म्हणून मागच्या 6-7 वर्षापासून आपण लोकांना सुपरफॉस्फेटची निवळी करायला शिकवली आणि वापरायला पण शिकवली.
सलग 4-4, 5-5 वर्ष सुपर फॉस्फेटच्या निवळीवर असणारे जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये भयंकर मोठ्या स्वरूपात ग्रोथ आता लोकांना, जे लोक वापरतात त्यांना दिसायला चालू झालेले आहे. तर पैसे वाचवणं हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याचबरोबर फॉस्फरस, कॅल्शियम आणि सल्फर ऍट ए टाइम 3 इलेमेंट भयंकर स्वस्तामध्ये मिळावेत हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. पुढचा एक प्रश्न असा आलेला होता की 6-बे व युरॅसिल वापरण्याची योग्य वेळ कोणती? तर 6-बे आणि युरॅसिल आपण कशासाठी वापरायचं हे जर समजलं तर त्याची योग्य वेळ आपल्याला शोधता येईल. 6-बेच्या बाबतीत मी मागच्या मीटिंगला किंवा मागच्या वेबिनारला तुम्हाला एक स्लाइड दाखवली होती की 6-बे काय काम करतं. साहिल सर मला होस्ट करा. ओके सर. तर याच्यामध्ये आपण लिओसिन काय काम करतं, 6-बे काय काम करतं, सीपीपीयू काय काम करतं आणि युरॅसिल काय काम करतं याचे डिटेल्स आपण दिलेले होते. आता आपला यातला मुद्दा आहे तो 6-बे आणि युरॅसिलच्या बाबतीतला. 6-बे काय काम करतं तर एक सिंथेटिक सायटोकायनिन आहे. सेल डिफरन्शिएशन पाहिजे, याला सेल डिफरन्शिएशन म्हणतात. आणि 6-बे हेच काम करतं, हे सेल डिफरन्शिएशनला प्रमोट करतं. म्हणजे त्या ज्या पेशी ज्या शेंड्यामध्ये रूपांतरित होणार होत्या त्या पेशींचं रूपांतर कशामध्ये करतं तर घडामध्ये करतं. आता जर का मी सबकेन करतोय किंवा आपल्यापैकी मॅक्झिमम लोक सबकेन करतायत तर आपल्याला सबकेन नंतर येणारी जी फूट आहे त्याचे पहिले जे 3 पानं आहेत किंवा 3 पेरे आहेत या पेरेमध्ये आपल्याला गर्भधारणा पाहिजे, बरोबर आहे ना. मग जर का हे 6-बे सेल डिफरन्शिएशन करून वाढणाऱ्या शेंड्याचं रूपांतर त्या घडामध्ये जर करत असेल समजा तर याचा वापर कधी करायला पाहिजे. साधी गोष्ट आहे की सबकेन नंतर करायला पाहिजे. सबकेन नंतर येणारी जी फूट आहे ती 4 ते 5 पानापर्यंत जाऊस तर याचा वापर व्हायला पाहिजे किंवा 5 ते 6 पानापर्यंत जाऊस तर या 6-बेचा वापर व्हायला पाहिजे. ना सबकेनच्या अगोदर याची गरज आहे ना सबकेनचा पुढचा शेंडा दुसरा शेंडा मारल्यानंतर याची मोठी गरज आहे. याची गरज आहे ती सबकेन केल्यानंतरच्या पिरियडमध्ये पहिल्या 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये किंवा 10 ते 12 दिवसामध्ये या 6-बेची गरज आहे. सेम पद्धतीने युरॅसिलच्या बाबतीत आपण सांगितलेलं होतं की युरॅसिल काय काम करतं तर जनरेट आरएनए. याच्यामध्ये आरएनए डीएनए गुणोत्तर जे असतं जे मागच्या मीटिंगला आपण बघितलेलं होतं याचं करेक्शनचं काम युरॅसिल करतं. युरॅसिल हे एक प्रोटीन आहे. मग याची देखील गरज कधी आहे तर याची देखील गरज सबकेन केल्यानंतर मोठ्या स्वरूपात आहे. म्हणून युरॅसिलचा वापर देखील सबकेन केल्यानंतर पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये व्हायला पाहिजे आणि 6-बेचा वापर देखील सबकेन केल्यानंतर पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये व्हायला पाहिजे. पुढचा एक प्रश्न असा आलेला आहे की गर्भधारणा काळात खत व्यवस्थापन कसे असावे. तर गर्भधारणेच्या पिरियडमध्ये जर पाण्याचे ताण तुम्ही देत असाल तर मी सांगाल की या पिरियडमध्ये खताचे व्यवस्थापन बंद करून टाका. तुम्ही खत द्यायसाठी जर पाणी जास्त वाढवा लागला तर गर्भधारणेवर त्याचे विपरीत परिणाम होऊन जातात. द्यायचंच असेल या पिरियडमध्ये तर फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियमवर जास्त जोर द्या. जमिनी वाटे द्यायचे असतील तर फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम या 3 इलेमेंटवर जास्त जोर द्या जेणेकरून हे 3 इलेमेंट आपल्याला गर्भधारणेसाठी फायदेशीर ठरतील. पुढचा एक महत्वाचा प्रश्न आलेला होता तो म्हणजे टिबा काय आहे त्याबद्दल माहिती द्या. तर आपण पाहिलेलं आहे की मागच्या 10 वर्षामध्ये गर्भधारणेचे मेजर प्रॉब्लेम जसे सुरू झाले तसे वेगवेगळ्या प्रकारची संजीवकांचा वापर आपण द्राक्ष शेतीमध्ये चालू केला. पूर्वी आपण लिओसिन वापरत होतो, 6-बे वापरत होतो, युरॅसिल वापरत होतो. त्यानंतरच्या कालावधीमध्ये मात्र नको तसले इलेमेंट लोकांनी या गर्भधारणेसाठी वापरायला चालू केले. हा सगळा अज्ञानपणाचा भाग होता.
त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी सीपीपीयू वापरायला चालू केला. मी मागच्या मिटिंगला तुम्हाला सांगितलेलं की सीपीपीयू किती धोकादायक आहे गर्भधारणेसाठी. तुम्ही जर गर्भधारणेसाठी सीपीपीयू वापरत असाल तर गर्भधारणा होणार नाही किंवा भयंकर वीक होऊन जाते, अशक्त होऊन जाते. परंतु लोकांच्या डोक्यामध्ये काय होतं की ज्यांनी हा फंड आणला मार्केटला की बाबा जसं लिओसिन हे सायटोकायनिन गटातलं आहे तसं सीपीपीयू देखील सायटोकायनिन गटातला आहे. आणि मी त्या मीटिंग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सीपीपीयू हा हायली ऍक्टिव्ह सायटोकायनिन आहे. परंतु त्याचा दुसरा एक गुणधर्म काय आहे की प्रमोट्स क्लोरोफिल बायोसिंथेसिस आणि सेल डिव्हिजन आणि सेल एक्सपान्शनला मदत करतं सीपीपीयू. हा मुद्दा बारकाईनं बघा की लोक कशी चुका करतात किंवा कशा चुकीच्या पद्धतीने आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतात. लोकांना एक माहित होते की क्लोरोमॅक्वाइड क्लोराइड म्हणजे लिओसिन काय आहे तर सायटोकायनिन आहे. सायटोकायनिन दिल्यानंतर जर गर्भधारणा होते तर आम्ही सीपीपीयू देतो कारण सीपीपीयू देखील हायली ऍक्टिव्ह सायटोकायनिन आहे. परंतु सीपीपीयूचा दुसरा जो मुद्दा आहे तो लोकांनी लक्षात घेतला नाही की ते प्रमोट करतं क्लोरोफिल बायोसिंथेसिसला, सेल डिव्हिजनला आणि सेल एक्सपान्शनला. आता या तिन्ही गोष्टी जर पानामध्ये होत असतील तर वाढ भयंकर फास्ट होऊन जाते. सेल डिव्हिजन झाली की वाढ फास्ट होणार, सेल एक्सपान्शन झाली की वाढ फास्ट होणार. आणि तुम्हाला माहिती आहे की वाढ जर का फास्ट व्हायला लागली तर तिथं गर्भधारणा होत नसते. फक्त हे सायटोकायनिन आहे म्हणून आपण जर द्यायला लागलो तर त्याचे बाकीचे मुद्दे आपण लक्षात घेतलेले नसतात. आणि असंच बऱ्याच ठिकाणी होऊन गेलं की बरेचसे असे काही इलिमेंट मार्केटमध्ये अंधाधुंदी वापरायला आपण चालू केले. त्याच्यामध्ये काही लोक टिबाचा वापर करायला चालू केला, काही लोकांनी इथ्रेलचा वापर चालू करून दिला, काही लोकांनी कल्टाचा वापर चालू करून दिला, काही लोकांनी टील सारख्या औषधांचा वापर चालू करून दिला. हा सगळा त्या प्रोडक्ट विषयी असणारा अज्ञानाचा प्रकार आहे. आज प्रश्न आलेला आहे की टिबा काय आहे आणि त्याचा गर्भधारणेसाठी फायदा होतो. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले की TIBA ट्राय आयोडो बेन्झाइक ऍसिड म्हणजे टिबा. आता या टिबाचे 3 मेजर जी कारण आहेत ती तुमच्या स्क्रीनवर मी दिलेली आहेत. त्यातलं पहिलं काम जे आहे टिबाचं ते टिबा जे आहे ते इनहिबिटर ऑफ पोलर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. हे त्याचं पहिलं काम आहे की पोलर ऑक्सिजन ट्रान्सपोर्टला इनहिबिट करतं, हे थांबवतं. दुसरं आहे की सप्रेसेस सोमॅटिक एम्ब्रिओ फॉर्मेशन आणि तिसरा आहे सेल डिव्हिजन आर नॉट अफेक्टेड म्हणजे सेल डिव्हिजनवर याचा परिणाम होत नाही. म्हणजे चालूच राहतं, सेल डिव्हिजन चालूच राहतं. जरी या टिबाचा वापर आपण केला तर सेल डिव्हिजन हे चालूच राहतं. आता यातला एक मुद्दा आपण पहिला घेऊया की इनहिबिटर ऑफ पोलर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. इनहिबिटर म्हणजे काय की बंद करतं किंवा थांबवतं. कशाला थांबवतं तर पोलर ऑक्सिजन ट्रान्सपोर्टला थांबवतं. पोलर या शब्दाचा अर्थ काय आहे? आपण म्हणतो साऊथ पोल, नॉर्थ पोल. पोलर याचा अर्थ टोक म्हणजे पेशीमध्ये तयार होणारे जे ऑक्सिजन आहे ते टोकाकडे जायचं थांबवतं. आता टोक कुठल्या बाजूला आहे? एक तर शेंड्याकडची बाजूची टोक आणि मुळाकडचं टोक, या 2 टोकाकडे ऑक्सिजन जात असतात. प्रत्येक सेल, प्रत्येक पेशी ही ऑक्सिजनची निर्मिती करत असते आणि हे ऑक्सिजन हे टोकाकडे पाठवलं जातं. कुठल्याही टोकाकडे म्हणजे एकतर मुळाच्या टोकाकडे पाठवलं जातं किंवा शेंड्याकडे पाठवलं जातं. काडीचा जो शेंडा वाढत असतो तिकडे पाठवलं जातं. मग टिबा काय करतं तर हे जे काही ट्रान्सपोर्ट आहे पेशीमध्ये तयार झालेलं जे काही ऑक्सिजन आहे त्याचा ट्रान्सपोर्ट बंद करतं, पाठवून देत नाही. परंतु एक लक्षात घ्या की ऑक्सिजन बंद करत नाही, तयार व्हायचं बंद करत नाही. ऑक्सिजन तयार व्हायचे तसे तयार होत राहतात. फक्त हे टिबा काय करते की त्याचा ट्रान्सपोर्ट बंद करतं आणि ट्रान्सपोर्ट बंद झाल्यामुळे गर्भधारणा होते या म्हणण्याला काही अर्थ नाही. मी मागे सांगितले की ऑक्सिजन सायटोकायनिनचा रेशो जर का बिघडला समजा की ऑक्सिजन वाढायला लागले आणि सायटोकायनिन कमी पडायला लागले तर गर्भधारणा होत नसते. परंतु या ठिकाणी टिबा काय करतं, हे टिबा फक्त ट्रान्सपोर्टला मज्जाव करतं परंतु ऑक्सिजन निर्मितीला बिलकुल थांबवत नाही. ऑक्सिजन निर्मिती चालतच राहते आणि म्हणून टिबाचा गर्भधारणेमध्ये 0 इम्पॅक्ट आहे, काही उपयोग नाही. पण त्याचे दुष्परिणाम बऱ्यापैकी आहेत की ज्यावेळेला आपण टिबाचा वापर करतो त्यावेळेला बगल फुटी भयंकर स्पीडमध्ये फुटायला चालू होतात. त्याचबरोबर एक
दृष्टीस असं आलेलं आहे की ज्याला ठिबकचा वापर केला जातो त्याला टायगर बर्ड किंवा मेन डोळे फुटायला चालू होऊन जातात. आणि तुम्ही जर आता बघितलं की मागच्या महिन्यामध्ये बऱ्याचशा व्हरायटीमध्ये बऱ्याचशा एरियामध्ये हा मेजर प्रॉब्लेम आहे. ज्या व्हरायटीमध्ये ऑक्सिजनची निर्मिती भयंकर फास्ट होते, म्हणजे हेवी ग्रोथच्या ज्या व्हरायटी आहेत, अतिशय वाढ असणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत, त्या व्हरायटीमध्ये टायगर बर्ड फुटण्याचं जे प्रमाण आहे किंवा मेन डोळे फुटण्याचं प्रमाण आहे ते मोठ्या स्वरूपात आहे. टिबा ऑलरेडी हेच काम करतं की ऑक्झिलरी बर्ड फॉर्मेशन म्हणजे ऑक्झिलरी म्हणजे बगलफुटी फुटायला भयंकर मदत करतं. तर त्याला ऑक्सिजनचा जो ट्रान्सपोर्ट आहे टोकाकडे जाणारा प्रवाह तो थांबवला जातो, परंतु ऑक्सिजन तयार करायची क्रिया मात्र थांबवली जात नसते. म्हणून या टिबाचा गर्भधारणेमध्ये 0 रोल आहे. दुसरा जो मुद्दा आहे सप्रेसिव्ह सोमॅटिक एम्ब्रियो फॉर्मेशन, हा द्राक्षामध्ये लागू होत नाही. तिसरा जो मुद्दा आहे की सेल डिव्हिजन आर नॉट अफेक्टेड. मगाशी ते आपण पाहिलेलं होतं की सीपीपीयू काय करतं, सेल डिव्हिजनचं काम करतं, म्हणून गर्भधारणेला प्रॉब्लेमॅटिक आहे. सेल डिव्हिजन जर होत राहिलं, एकाच्या 2 सेल जर होत राहिल्या पेशी, तर वाढ भयंकर फास्ट होते. आणि इथं काय सांगितलं जातं की टिबा हे सेल डिव्हिजनवर अफेक्ट करत नाही, म्हणजे सेल डिव्हिजन चालूच राहतं. आणि सेल डिव्हिजन जर चालू राहत असेल तर ग्रोथ ही चालूच राहते. याचा सरळ सरळ अर्थ काय आहे की टिबा वापरल्यामुळे गर्भधारणा होते म्हणण्याला काही अर्थ नाही. उलटे टिबा वापरायचे तोटेच जास्त आहेत. खरं तर हा टिबा जो प्रोडक्ट आहे ना, तो आपल्याकडे 2 पिकांच्या मध्ये जास्त मोठ्या स्वरूपात वापरला जातो. एक आहे जे झेंडूचं जे पीक आहे, कमर्शियल झेंडूचं जे पीक घेतलं जातं, त्याला झेंडूचं झाड जे आपण लावतो, ती वनस्पती ज्याला आपण लावतो, त्याला बघा की त्याला पहिली कळी येते सेंटरला. ही कळी जर आपण कट केली नाही समजा, त्याचं फुल व्हायच्या अगोदर जर कट केली नाही समजा, तर ते झाड असं उभं वाढत जातं आणि त्याला ऍक्झिलरी बर्ड फॉर्मेशन होत नाही, म्हणजे त्याला बगलफुटी फुटत नाही. म्हणून ही कळी पहिली तोडावी लागते. त्याचं फुलात रूपांतर व्हायच्या अगोदर ती कळी पिंच करावी लागते, तोडावी लागते. आणि ती तोडल्यामुळे काय होतं की बगलफुटी भयंकर फास्ट फुटतात आणि झाड असं डेरेदार होतं, उत्पादनामध्ये मोठा फरक पडून जातो. त्या ठिकाणी टिबाचा वापर केला जातो. पहिली कळी ज्याला झेंडावाला येते त्याला टिबाचे स्प्रे घेतले जातात की जेणेकरून बगलफुटी भयंकर फास्ट फुटतात. आणि या टिबाचा दुसरा वापर आपल्या एरियामध्ये होतो तो म्हणजे हरभऱ्यामध्ये होतो. हरभऱ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की हरभरा फुलोऱ्याला यायच्या अगोदर त्याचे शेंडे कट केले जातात. बऱ्याच वेळेला आपले जुनी लोक काय करतात, लेडीज लोक पर्टिक्युलर ते शेंडे कट करतात. त्याचे 2 फायदे असतात. तो शेंडा कट करायचा असतो म्हणजे काय होतं की पुढची होणारी वाढ थांबवल्यामुळं त्याला बगलफुटी भयंकर फास्ट फुटतात. आधीचा कट केलेला शेंडा असतो तो गोळा केला जातो बघा, आणि तो भाजी म्हणून सुकवून वापरला जातो वर्षभर. 2 फायदे. परंतु माझ्याकडे 10 एकर जर हरभरा असेल तर मी किती ठिकाणी ते कट करत बसणार, किती लेबर लागतील. म्हणून हा कन्सेप्ट आला की टिबा स्प्रे करा. टिबा स्प्रे केल्यामुळे काय होतं की ऑक्झिलरी बर्ड फॉर्मेशन भयंकर फास्ट होतं, बगलफुटी भयंकर फास्ट फुटतात आणि झाडाचा पसारा भयंकर मोठा होऊन जातो आणि त्यामुळे फुलांची संख्या पण वाढून जाते आणि प्रोडक्शन मध्ये मोठा फायदा मिळून जातो. तर या 2 पिकांच्या मध्ये आपल्याकडे टिबा वापरतात. आता हे कुणाच्या डोक्यात आलं की बाबा हरभऱ्यामध्ये जर हरभरे जास्त लागतात तर द्राक्षामध्ये द्राक्षे जास्त लागतील, म्हणून कुणीतरी एक टिबाचं खूळ आणलेलं आहे. परंतु याचे धोके जास्त आहेत. ह्या टिबाचा वापर द्राक्ष शेतीमध्ये करायला नाही पाहिजे. पुढचा जो प्रश्न आलेला आहे तो म्हणजे क्षारयुक्त पाण्याचा गर्भधारणेवर परिणाम होतो काय. जे पाणी जर का समजा आपण ते द्राक्ष बागेला देतो हे जर का क्षारयुक्त असेल समजा, तर याचा गर्भधारणेवर काय परिणाम होतो काय. एक लक्षात घ्या की गर्भधारणा होणं आणि गर्भाची वाढ होणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धारणा होण्यासाठी 20-25 दिवसाचा कालावधी ठीक आहे, ज्याला सेल डिफरन्सिएशन आपण म्हणतो. परंतु त्यानंतरच्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्या गर्भाची वाढ पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. पाणी जर क्षारयुक्त असेल समजा तर त्या बागेमध्ये स्ट्रेस बसले जातात. शेंडा वाढीवर स्ट्रेस बसतो, शेंडा वाढ फास्ट होत नसते. तुम्ही क्षारपड ज्या जमिनी आहेत किंवा जिथं क्षार जास्त आहे त्या ठिकाणी बघत असाल की फुटीची वाढ जोमदार आपल्याला मिळत नाही. आणि फुटीची वाढ जर जोमदार नसेल तर गर्भधारणा परफेक्ट होऊन जाते. पण ज्या ठिकाणी क्षारयुक्त पाणी आहे तिथं गर्भाची धारणा होते परंतु गर्भाची वाढ होत नाही.
त्यामुळे गर्भधारणेवर या क्षारयुक्त पाण्याचा परिणाम पॉझिटिव्ह दिसतो धारणेवर, परंतु गर्भाच्या वाढीवर मात्र हा निगेटिव्ह आहे. त्यामुळे जिथं क्षारयुक्त पाणी आहे तिथं धारणा व्हायला मदत होते, परंतु त्या गर्भाची वाढ पुढच्या कालावधीमध्ये तितकीशी होताना दिसत नाही. पुढचा एक प्रश्न असा आलेला आहे की एक्सपोर्ट प्लॉटसाठी लिओसिन ऐवजी काय वापरावे. एक प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत अनुत्तरित राहिलेलं आहे बरं का. 2007-8 साली हा लिओसिनचा मुद्दा हायलाइट झाला. त्या 2 वर्षामध्ये मोठ्या स्वरूपात नुकसान पण झालं, परंतु आतापर्यंत आपण हे शोधू शकलो नाही बरं का की एप्रिल कटिंग मध्ये 40-45 डिग्री टेम्परेचर असताना वापरलेलं लिओसिन क्लोरोमॅक्वाट क्लोराईड हे ऑक्टोबर कटिंग मध्ये मण्यांच्या मध्ये अजून कसं काय सापडतंय, किंवा हे जी MRL लेवल आपण अजून काउंट करू शकलो नाही, नॉन डिटेक्टेड म्हणून येतं बघा. त्याचा अभ्यासच झाला नाही की बाबा किती स्प्रे मारल्यानंतर मला ते सापडेल. कितीतरी बागायतदार असेल की ते एप्रिल कटिंगला 2-2 स्प्रे घेतात, सलग 5-5, 6-6 वर्ष त्यांच्यामध्ये 0 डिटेक्शन आहे. आणि कितीतरी बागायतदार असेल की गेल्या 10-12 वर्षापासून एक थेंबी लिओसिन वापरलेलं नाही, तर त्यांचे सॅम्पल लिओसिन मध्ये फेल होत आहे. हा जो गोंधळ आहे ना, हा गोंधळ आजपर्यंत सुटलेला नाही. त्या एप्रिल कटिंगला ह्या 5-6 पानाच्या स्टेजला वापरलेलं लिओसिन ऑक्टोबर कटिंगला मण्यामध्ये सापडतंय, आणि ते पण आताच्या असणाऱ्या 40-42 डिग्री टेम्परेचरला त्याचं डिग्रेडेशन होत नाही. हे मुद्दे अनुत्तरित राहिलेले आहेत. आता तो आज आपल्या मीटिंगचा विषय नाही. जर मी लिओसिन वापरत नाही समजा, तर गर्भधारणेसाठी काय केलं पाहिजे, तर मी सांगितलं असं 6 पर्याय तुमच्या समोर आहे, युरेसिलचा पर्याय तुमच्या समोर आहे, आणि सगळ्यात महत्वाचा जो पर्याय तो म्हणजे पाण्याचा ताण, फुकटाचा पर्याय आहे. की या पिरियडमध्ये जर पाण्याचे ताण आपण देत असू तर गर्भधारणा ही व्हायलाच पाहिजे. हा प्रॉब्लेम कधी येईल, जर या पिरियडमध्ये पाऊस जास्त मोठे पडले तर मात्र प्रॉब्लेम येईल. आणि मग असे जर पाऊस पडत असतील समजा, तर नाईलाज असतो लिओसिनचा वापर करणं गरजेचं राहतं. मालच जर आला नाही तर कशाचं एक्सपोर्ट आणि कशाचं लोकल. परंतु 3 मार्ग मी सांगितले की 6P वापर, युरेसिलचा वापर आणि पाण्याचा ताणाचा मॅनेजमेंट व्यवस्थित जर केली तर विदाउट लिओसिन पण गर्भधारणा व्यवस्थितपणे होऊ शकते. पुढचा एक प्रश्न आलेला आहे की द्राक्ष शेतीत ग्लायफोसेटचा वापर करावा का. हे जे तणनाशक आहे ग्लायफोसेट, याचा वापर करावा. खरं तर याचं उत्तर देताना काही गोष्टींचा विचार करून खरं तर उत्तर द्यायला पाहिजे की लेबर प्रॉब्लेम जे आजचा आहे, लेबरचे जे काही चार्जेस वाढत आहेत, प्रत्येक वेळेला हे निंदून काढणं, गवत काढून घेणं लेबर कडनं, ही अशक्य गोष्टी आहेत. ज्यांचे एकरेज जास्त आहे, 10 एकर 20 एकरचे प्लॉट आहेत ज्यांचे, तर त्याच्यापेक्षा देखील जास्त आहेत, त्या लोकांना प्रत्येक प्लॉट निंदत बसणं हे अशक्य गोष्ट आहे. त्यासाठी तणनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. द्राक्ष शेतीमध्ये 2च तणनाशक फक्त अलाउड आहेत, एक म्हणजे ग्लायफोसेट, दुसरं ते आपण ग्रामोक्झोन म्हणतो. परंतु काही तण आपल्याकडे असे आहेत, उदाहरणार्थ हरळी, लवळा यासारखी जी तण आहे, ही तण शक्यतो ग्रामोक्झोन जात नाहीत, म्हणून आपल्याला इथं ग्लायफोसेटचा वापर करावा लागतो. परंतु ग्लायफोसेट हे काय आहे ऍक्च्युअली, हे खरंच तणनाशक आहे का. तसं 2,4-D हे आपण तणनाशक म्हणून वापरतो, पण खरंच 2,4-D तणनाशक आहे का, तर नाही. ते ग्रोथ रेग्युलेटर आहे, संजीवक आहे. आणि तुम्हाला माहिती की कुठल्याही संजीवकांचा अतिरेकी वापर हा वनस्पतीसाठी धोकादायक असतो, विष म्हणून काम करतं. संजीवक ही पीपीएम मध्ये वापरायचे असतात, भयंकर कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये वापरायचे असतात. उदाहरणार्थ 2,4-Dचा वापर जर आपण वांग्यांच्या मध्ये केला, पीपीएम मध्ये केला 1 ते 2 पीपीएम पर्यंत, अर्थात केमिकल ग्रेडचं 2,4-D, तर दुप्पट तिप्पट फरक करू शकतो आपण प्रोडक्शन मध्ये. हे मार्केटमध्ये येतंय ते 2,4-D नाही, केमिकल ग्रेडचं जे 2,4-D येतंय त्याचा 1 ते 2 पीपीएम जर वापर केला आपण वांग्यामध्ये, आणि ते पण जपून करावा लागतो, तर वांग्यामध्ये आपण प्रोडक्शन मध्ये दुप्पट तिप्पटला जाऊ शकतो. परंतु त्याचा वापर आपण काय म्हणून करतो, तर तणनाशक म्हणून करतो. हेवी कॉन्सन्ट्रेशन मध्ये ज्याला आपण जातो त्याला ते तण मारायसाठी त्याचा वापर करतो. तसा ग्लायफोसेट हे तणनाशक नाही, ग्लायफोसेट हा एक संजीवक आहे, सॉरी सिलेटर आहे, सिलेटिंग एजंट आहे. जसं आपण आता
बघतो की मार्केटमध्ये आपण चिलेटिंग मटेरियल वापरतो, चिलेटेड मटेरियल वापरतो, मायक्रोन्यूट्रिएंट चिलेटेड वापरतो आपण. आता चिलेटिंग एजंट बरेचसे आहेत. EDTA चिलेटिंग, EDDHA चिलेटिंग एजंट वापरतो. प्रोटीन काय वेळेला वापरले जातात चिलेटिंग एजंट म्हणून. तसा हा ग्लायफोसेट काय चिलेटिंग एजंट आहे आणि तो जगातला हायपर चिलेटर आहे, म्हणजे अतिशय स्ट्रॉंग चिलेटिंग एजंट आहे. पण चिलेटिंग एजंटचं काम काय असतं तर पकडून ठेवणं, बांधून ठेवणं. चिलेट ह्या शब्दाचाच अर्थ आहे की खेकड्याची नांगी किंवा बांधून ठेवणं, पकडून ठेवणं. आणि याचाच वापर तणनाशक म्हणून आपण कसा केला की ज्याला पानावर याचा स्प्रे केला जातो, तणाच्या पानावर याचा स्प्रे केला जातो, त्याला ते पानाच्या आतमध्ये जातं आणि पानाच्या आतमध्ये जो रस आहे ज्याला आपण सॅप म्हणतो, त्या सॅपला काय करतो तो चिलेट करतो. हा सॅपचा उपयोग काय असतो, हे जे सॅप आहे, जो रस आहे, हा रस ऍक्च्युअली त्या वनस्पतीच्या दररोजच्या ज्या काही क्रिया चालतात, काडी तयार करणं, पान तयार करणं, फुल तयार करणं, फळ तयार करणं, श्वसन करणं, या सगळ्या ज्या काही शरीराच्या क्रिया आहेत, ह्या क्रिया जर व्यवस्थित चालू ठेवायच्या असतील तर हा सॅप भयंकर मोठं काम करत असतो. तो रस तो आहे, आतमध्ये असणारा रस तो आहे. आता या रसाला चिलेट करणं म्हणजे या रसालाच पकडून ठेवणं हे काम कोण करतं तर ग्लायफोसेट करतं. आणि म्हणून त्या रसाला ज्याला चिलेट केलं जातं त्याला दररोजच्या क्रिया करण्यासाठी जो काही एनर्जी लागते त्या रसाकडून घ्यायची असते ती स्टॉप होऊन जाते. हळूहळू आपण बघतो की 2-3 दिवसानंतर मलून झाल्यासारखं ते तण होतं, 4-5 दिवसानंतर पिवळं पडतं आणि 8-10 दिवसानंतर मुळासकट मरून जातं, कारण त्या सगळ्या क्रिया स्टॉप केल्या जातात. म्हणून बऱ्याचशा देशामध्ये ग्लायफोसेटला बंदी आहे. कंपनीने आपल्याला काय सांगितलं की ग्लायफोसेटचा संबंध मातीशी आला की ते न्यूट्रल होतं किंवा ते काय होतं उदासीन होऊन जातं, त्याचा कार्यक्षमता संपून जाते. पण हे आता सिद्ध झालं की हे पूर्णपणे खोटं आहे. कंपनीने धंदा करायसाठी आपल्याला त्याला सांगितलं. आताचे रिसर्च काय सांगतात की एक वेळेला तुम्ही जर जमिनीवर ग्लायफोसेट मारलेला असेल, समजा पडलेला असेल, तर 10-10 वर्ष ते जमिनीमध्ये कार्यक्षम राहू शकतं. आणि ज्या ज्याला ते जमिनीवर पडलेलं आहे अशा वेळेला जर पाऊस पडले तर ते मातीच्या आतमध्ये जातं, मुळाच्या झोनमध्ये जातं, मुळांच्याकडनं ते सिस्टेमिक पद्धतीनं आतमध्ये खेचलं जातं. आणि म्हणून आपण बघतो की जसं ग्लायफोसेटचा वापर आपल्याकडे सुरू झाला तसे द्राक्ष शेतीमध्ये भयंकर मोठे प्रॉब्लेम आपल्याकडे सुरू झाले. जिरण्याचा मेजर प्रॉब्लेम आहे तो ग्लायफोसेटशी संबंधित आहे. इतर पण घटक आहेत पण मेजर गोड आणि कुजीशी संबंधित प्रॉब्लेम आहेत, हे सगळे ग्लायफोसेटशी संबंधित आहेत. त्याला बाकीचे पण आहेत कारण, परंतु मेजर जे कारण आहे ते ग्लायफोसेट. गर्भधारणेवर परिणाम करणारा ग्लायफोसेटच आहे. तर ग्लायफोसेट द्राक्ष शेतीमध्ये वापरायचं 100% बंद करायला पाहिजे. इमर्जन्सी केसमध्ये कधी तर ठीक आहे, परंतु आपण आता बघतो की काही द्राक्ष बागायतदार वर्षातून 5 ते 6 वेळेला याचा वापर करतात. काय काय वेळेला 8 ते 9 वेळेला वापर करणारे पण लोक आहेत. एक वेळेला मिनिमम 1 लिटर जात. तुम्ही विचार करा, जर का तुम्ही वर्षामध्ये 7 ते 7 लिटर ते जर का ग्लायफोसेट जमिनीवर टाकत असाल तर 10 वर्षानंतर किती लिटर झालं याचं कॅल्क्युलेशन करा. त्यामुळे ग्लायफोसेटचा वापर इमर्जन्सीसाठी कधीतरी 1-2 वर्षात ठीक आहे, परंतु रेग्युलर ग्लायफोसेटचा वापर द्राक्ष शेतीमध्ये भयंकर धोकादायक आहे. या ग्लायफोसेटमध्ये बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत द्राक्ष शेतीमध्ये. पुढचा एक प्रश्न असा आलेला होता की गारपिटीमुळे वेलीवर झालेले दुष्परिणाम व उपाययोजना. ज्याला गारपीट होते त्याला जुन्या ज्या बागा असतात, एप्रिल कटिंगच्या ज्या बागा असतात, त्याच्यामध्ये कधीही रिकट करायला नाही पाहिजे. जिथून शेंडा मोडलेला असतो तिथून येणारी बगल फूट सटकेंसारखी पकडायची असते, त्याला ट्रीटमेंट द्यायची असतात आणि त्यातच गर्भधारणा करून घ्यायची असते. आतापर्यंतचा अनुभव काय सांगतो किंवा सायंटिफिकली देखील हे बोललेलं आहे की गारपीट झाली समजा आणि तुम्ही रिकट प्लॉट जर मारले, समजा परत एकदा रिकटिंग घेतलं 1-2 आठवून, तर त्या प्लॉटला माल लागायचं पर्सेंटेज भयंकर कमी झालेलं असतं, अपवादात्मक लागू शकतो. तेव्हा गारपीट ज्याला होते त्याला आहे तिथून जिथून काडी कट झालेली आहे तिथून नॅचरली येणारी फूट पकडणे आणि त्या फुटीला ट्रीटमेंट देऊन त्याच्यामध्ये गर्भधारणा करून घेणे. गारपीट झाल्यानंतर कुठल्याही स्वरूपामध्ये पहिल्या 7 ते 8 दिवसामध्ये बागेत कुठलंही काम करायला नाही पाहिजे. फक्त स्प्रेइंग, एक स्प्रेइंग. या जखमा झालेल्या असतात त्यामधून सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून स्प्रेइंग घेणं 3-4 दिवस लागोपाठ आणि त्यानंतर 8-9 दिवसानंतर परिस्थिती काय होते बघून निर्णय घ्यावे लागतात.
परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये गारपिटीचे प्लॉट परत रिकट करणं हे 100% धोकादायक राहतं. तर याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे की सेकंडरी जे इन्फेक्शन होतं, डायबॅक आहे, डिप्लोडिया आहे, अस्परजिलस स्वाईन कॅन्कर हा एक नवीन रोग आता आलेला आहे मागच्या 5-6 वर्षामध्ये. त्या तिन्हीची एंट्री या जखमेत होते. त्यामुळे गारपीट ज्यावेळेला बागेमध्ये होते त्यावेळेला बागेमध्ये या तिघांची एंट्री होता कामा नये, आतमध्ये जाता कामा नये याची खबरदारी घ्यावी लागते. आणि त्यासाठी पहिले 3-4 दिवस लागोपाठ स्प्रे घेऊन त्या जखमेच्या मध्ये जर का बुरशीनाशक आपण व्यवस्थित पोहोचवू शकलो तर या 3 रोगांच्या पासून भविष्यामध्ये आपण वाचू शकतो. परंतु गारपीट जर का वर चढवणारे जे प्लॉट असतात, रिकटचे प्लॉट असतात, त्याच्यामध्ये जर गारपीट झाली मग मात्र भयंकर धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते. त्याच्यात उभ्या खोडावर जर गारपीट झालेली असेल तर त्याचे भयंकर वाईट परिणाम पुढे बघायला मिळतात. त्या खोडांच्या मध्ये जखमा झालेल्या असतात. अर्थात ही गारपीट किती मोठ्या स्वरूपात झालेली आहे त्यावर बरंचसं डिपेंड असतं. गारपीट होऊन जर का खोडांना आतमध्ये जखमा झालेल्या असतील, तिच्या स्क्रीनवर मी तुम्हाला आता दाखवतोय, तशा जर जखमा झालेल्या असतील, अर्थात ही 2 वर्षापूर्वी गारपीट झालेली होती आणि त्या खोडामध्ये अशा पद्धतीनं परत जखमा दिसायला सुरू झाल्या, अशा जर जखमा असतील तर मात्र तिथं मोठे प्रॉब्लेम यायला चालू होऊन जातात. त्यामुळे रिकटचे जे प्लॉट आहेत त्या प्लॉटमध्ये मोठ्या स्वरूपात म्हणजे वरची साल फाटून आतमध्ये जर जखम झालेली असेल गारपीटची तर हे भयंकर धोकादायक होतं. हे कट करून काढणं गरजेचं असतं. त्यामुळं रिकटिंगच्या प्लॉटमध्ये गारपीट ही भयंकर धोकादायक मानली जाते. परंतु एप्रिल कटिंगचे जे प्लॉट आहेत, जुने प्लॉट आहेत, त्याच्यामध्ये गारपीट जरी झाली तर घाबरण्यासारखं काहीच नसतं. सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून फंजिसाइडचे स्प्रे घेणं आणि येणाऱ्या पगलफुटीला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन गर्भधारणा करून घेणं हा सगळ्यात चांगला उपाय राहतो. शेवटचा एक प्रश्न आलेला आहे तो म्हणजे एप्रिल छाटणीत पानदेट परीक्षण कधी करावे. तर एप्रिल कटिंग मध्ये ज्याला आपण सत्केन करतो त्या सत्केन नंतर 7 ते 8 दिवसानंतर पहिलं पानदेट करायला काही हरकत नाही. परंतु पानदेटावरनं फायनल होत नसतं. त्या जमिनीचा जर सॉइल रिपोर्ट तुमच्याकडे असेल तर सॉइल रिपोर्ट जर तुम्ही समोर ठेवून पानदेटाचा रिपोर्ट जर समोर ठेवला तर तुम्हाला मॅनेजमेंट व्यवस्थितपणे करता येते. फक्त पानदेटाच्या रिपोर्टवरनं फर्टिलायझर मॅनेजमेंट करता येत नसते किंवा नुसत्या सॉइल रिपोर्टवरनं पण फर्टिलायझर मॅनेजमेंट करता येत नसते. त्यामुळे एप्रिल कटिंगचं जे पहिलं पानदेट काढायचं आहे ते सत्केन झाल्यानंतर 7 ते 8 दिवसात मिनिमम काढायला हरकत नाही किंवा तिथून पुढच्या कुठल्याही कालावधीमध्ये काढायला हरकत नाही. तर हे जवळजवळ 13 ते 14 प्रश्न आलेले होते डिक्ले सरांच्याकडून मला, ज्याच्यामध्ये गर्भधारणा आणि डावणी हा 2 मेजर विषय इथून पुढच्या कालावधीमध्ये लक्षात घेण्यासारखे आहेत. तर हे 14 प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तर द्यायचा मी प्रयत्न माझ्या पद्धतीने केलेला आहे. तरी मी ही मीटिंग थांबवतोय. डिक्ले सर. सर मनापासून धन्यवाद की मागचा सेशन आपला खास याच्यासाठी झाला. बराच वेळ लागल्यामुळं प्रश्न उत्तर आपण घेऊ शकलो नव्हतो आणि द्राक्ष उत्पादकांची जी धारणा होती, परंतु आज जे प्रश्न आलेत त्याची सगळी उत्तरं आपण भाग क्रमांक 1च्या कार्यक्रमात दिलीत. म्हणजे मागचा जो कार्यक्रम झाला तर कदाचित हे आपले द्राक्ष उत्पादक त्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यामुळं त्यांना हे प्रश्न आज तयार झाले असतील. परंतु त्यासाठी द्राक्ष विज्ञान मंडळच्या फेसबुकवर आणि युट्यूबवर आपण ते तुमचं जे मागचं जे वेबिनार आहे ते वेबिनार आपण प्रेझेंट केलेलं आहे. त्याच्यामुळं त्या वेबिनार मध्ये त्यांना नक्कीच त्याची प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि राहिलेली जी प्रश्न होती तर ह्या सप्ताहात सर प्रामुख्याने एक शेवटची म्हणजे एक विनंती करतो की एक खूप मोठा प्रश्न होता की फॉस्फरिक ऍसिडच्या वापराबद्दल आमच्या विज्ञान मंडळाच्या सगळ्याच ग्रुपवर मोठी चर्चा सुरू झाली होती. तर मला वाटतं एक जाता छोटस फॉस्फरिक ऍसिड बद्दल जर आपण सांगितलं तर फॉस्फरिक ऍसिड बद्दल असं आहे सर, 1800 पासून तर 3-3.5 रुपयापर्यंत किमतीची फॉस्फरिक ऍसिड आज मार्केटला उपलब्ध आहे. मग आम्ही स्वस्तात घेऊन कुठं फसतो की काय, मग याची किंमत इतकी का महाग, हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मला वाटतं आपण थोडस फॉस्फरिक ऍसिड बद्दल जर सांगितलं तर बरं होईल. खर तर फॉस्फरिक ऍसिडचे जे काही वापर आहे, जमिनी वाटे करायचा जो वापर आहे किंवा पानांच्या वाटे वापर आहे, तर मला चांगलं आठवते की 2004ला जेव्हा आम्ही नाशिकमध्ये काम चालू केलं त्यावेळेला सिंगल शेतकरी फॉस्फरिक ऍसिडचा वापर करत नव्हता.
जमिनीवाटे फॉस्फरिक ऍसिड वापरणं हे त्याला लोकांना माहितच नव्हतं. आम्ही ज्या ट्रायल्स करत होतो ते साधारणपणे 1991-92 पासून ह्या ट्रायल्स आम्ही चालू केलेले होते की फॉस्फरिक ऍसिड जमिनीमध्ये वापरायचं. त्यानंतर परत ते हळूहळू परत काही मुद्दे आले की पानांच्या वाटे पण एक फॉस्फरसचा सोर्स म्हणून ते वापरायचं. तर त्यावेळेला हा मुद्दा आणण्याचं कारण हेच होतं की एक फॉस्फरसचा चांगला सोर्स आहे हा फॉस्फरिक ऍसिड. आणि मग आपल्याला एनपीकेचा जो काही रेशो ठरवायचा तो आपल्या मताप्रमाणे ठरवता यावा यासाठी नायट्रोजनसाठी अमोनियम सल्फेट घ्या, फॉस्फरससाठी फॉस्फरिक ऍसिड घ्या आणि पोटॅशसाठी 0050 किंवा सल्फेट ऑफ पोटॅश घ्या आणि तुम्हाला पाहिजे तशी कॉम्बिनेशन तुम्ही बनवा. समजून चालेल की माझ्या प्लॉटमध्ये आता पोटॅश भरपूर आहे आणि नायट्रोजन पण बऱ्यापैकी आहे, तर मी वापरायचं काय? सुपर फॉस्फेट तर लागायला भयंकर वेळ लागतो. तर अशा ह्याच्यातनं हा फॉस्फरिक ऍसिडचा वापर हा मुद्दा पुढे आलेला होता. परंतु तुम्ही जर बारकाईने बघितले की हे जे फॉस्फरिक ऍसिड आपण आता वापरतोय ऑर्थो फॉस्फरिक ऍसिड हे कायद्याच्या कचाट्यामध्ये येत नाही. तुम्ही जर एफसीओ आपला फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर जर काढली, तो जर कायदा काढला, त्याच्यामध्ये आपल्या गव्हर्नमेंटनं त्यावेळेला सुपर फॉस्फरिक ऍसिडला रिकमेंडेशन दिलेलं आहे. मी काय म्हणतो परत एकदा बघा, आता जे आपण फॉस्फरिक ऍसिड वापरतोय ऑर्थो फॉस्फरिक ऍसिड याला कायद्यामध्ये रिकमेंडेशन नाही. हे फर्टिलायझर म्हणून वापरू शकत नाही. आपण वापरतोय गोष्ट वेगळी आहे, परंतु गव्हर्नमेंटनं त्यावेळेला फर्टिलायझर कंट्रोल ऍक्ट मध्ये सुपर फॉस्फरिक ऍसिडचा समावेश केलेला आहे. आणि सुपर फॉस्फरिक ऍसिड काय आहे तर साधारण मी सांगेल की ते जर तुम्ही 1 लिटर जर घेतलं तर ते 2 किलो बनतं. आणि या सुपर फॉस्फरिक ऍसिडला कायद्यानं विक्री करायला आणि वापरायला परमिशन आहे, कायद्यातच घेतलेलं आहे. परंतु हे भयंकर महाग जातं आणि म्हणून एक रस्ता असा काढला गेला की चला बाबा ऑर्थो फॉस्फरिक ऍसिड वापरूया. ते जे साधारणपणे 1 लिटर तुम्ही घेतलं तर 1600-1700 ग्रॅमच्या आसपास बसतं. आता ह्या ऑर्थो फॉस्फरिक ऍसिड मध्ये बऱ्याच वेळेला इम्प्युरिटीज येतात, लीड सारख्या इम्प्युरिटीज येतात की जे कंटिन्युअस आपण जर जमिनी वापरत राहिलो तर लीडची टॉक्सिसिटी याला चालू होतात. आणि हे कायद्यामध्ये नसल्यामुळं ऑर्थो फॉस्फरिक ऍसिड हे कायद्यामध्ये नसल्यामुळं त्याचे 2 नंबरचे धंदे भयानक सुरू झाले. पण जसं जसं लोकांनी वापरायला चालू केलं तसे ह्याचे 2 नंबरचे धंदे सुरू झाले. आणि मग याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड सारखे प्रोडक्ट लोकांनी मिसळायला चालू करून, काही कंपन्यांनी तर याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड मिसळायला चालू करून दिलं. आता ऍसिटिक ऍसिड जर का समजा याच्यामध्ये मिक्स केलं, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण ऑर्थो फॉस्फरिक ऍसिडचा कॅन जर का ओपन केला समजा, त्याच्यामधून जो कुजक्या अंड्यासारखा जो वास येतो ना तो ऍसिटिक ऍसिडचा वास असतो. हे साधा आहे की त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड मिक्स केलेला. आणि ऍसिटिक ऍसिड लीड जर का त्याच्यामध्ये मोठ्या स्वरूपात असेल आणि हे जर का आपण जमिनीमध्ये वापरायला लागलो तर या जमिनी बर्बाद होतात. अर्थात हा फंडा जमिनीत वापरायचा आम्हीच पहिल्यांदा आणला. 2000च्या आसपास आम्ही लोकांना सांगायला चालू केलं. आम्ही स्वतः आमच्या फील्डवर वापरायला 1992-91 पासून सुरू केलेलं होतं. त्याच्या सगळ्या ट्रायल्स आम्ही घेतलेल्या होत्या. हळूहळू लोकांनी वापरायला चालू केलं तसं कंपन्या टपूनच बसलेल्या असतात की कशाचा सेल जास्त आहे. मग याच्यामध्ये हे ऑर्थो फॉस्फरिक ऍसिड आणलं, याच्यामध्ये भयंकर मोठ्या स्वरूपात भेसळ सुरू आहे आणि ही कदाचित आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीसाठी त्रासदायक होऊ शकते म्हणण्यापेक्षा होत आहे. आता मुद्दा काय आहे की समजा तुम्हाला ऑर्थो फॉस्फरिक ऍसिड वापरायचंच आहे ना जमिनीवाटी, साधा आहे की आपल्याकडे आता जिल्हा लेवलला लॅब झालेले आहेत, अनालिसिसच्या लॅब आहेत. तुम्ही सरळ ते फॉस्फरिक ऍसिड चेक करा आणि ओरिजिनल फॉस्फरिक ऍसिड मध्ये जे काय असतं ते त्यात आहे का नाही ते बघा आणि त्याच्या व्यतिरिक्त जर काय सापडत असेल तर ते घेऊ नका. पण तुम्हाला हे चेक करावं पाहिजे, कारण का तर हे गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येत नाही, कायद्याच्या अखत्यारीत येत नाही. कायद्याच्या अखत्यारीत येणारे प्रोडक्ट हे शेतकऱ्यांना चेक करायची जास्त काही गरज नाही. उदाहरण समजा 052-34 ग्रेड क्वचित एखादी कंपनी बोगस विकल, परंतु ती कायद्यामध्ये असल्यामुळं गव्हर्नमेंट त्याच्यावर लक्ष ठेवू नये. सारखे त्याचे सॅम्पल काढले जातात, सॅम्पल फेल गेले की त्या कंपन्यांच्यावर त्या दुकानदारांच्यावर गुन्हे होतात.
त्यामुळे शक्यतो याच्यामध्ये 2 नंबरचे धंदे कोण करत नाही. पण ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड हे कायद्यात नसल्यामुळं याच्यामध्ये 2 नंबरचे धंदे जास्त आहेत आणि याचे वाईट परिणाम द्राक्ष वेलीवर दिसतात का? तर दिसतात. पानावाटे दिलं तर याचे भयंकर वाईट परिणाम दिसतात. त्यामुळे हा प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आता बघत असाल की ज्या ग्रेड मार्केटमध्ये यायला लागले त्यांचे जर रेट आपण बघितले तर ते भयानक आहेत. अर्थात ह्याच्यावर एक वेबिनार होऊ शकतं की आपल्या जमिनीसाठी मी सांगितलं की नायट्रोजनचा सगळ्यात चांगला सोर्स कुठला आहे? अमोनियम सल्फेट किंवा त्याच्यानंतरचा आहे तो युरिया. फॉस्फरसचा सगळ्यात चांगला सोर्स आपल्याकडे कुठला आहे? सुपर फॉस्फेट आणि फॉस्फरिक ऍसिड. आणि पोटॅशचा सोर्स 0050 किंवा एसओपी. ह्या 3 गोष्टी एकत्र करून आपल्याला पाहिजे ती ग्रेड आपण तयार करू शकतो. तुमचं पिच्युअल काय सांगतं, रिपोर्ट काय सांगतो, त्यानुसार पाहिजे ती ग्रेड आपण तयार करू शकतो. आणि आजच्या घडीला हे नितांत गरजेचं आहे की शेतकऱ्यांना ह्या ग्रेडचे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे की मी किती काय घेतलं, मी युरिया किती घेतल्यानंतर, फॉस्फरिक ऍसिड किती घेतल्यानंतर, पोटॅश किती घेतल्यानंतर अमुक एक ग्रेड तयार होतो. आणि या ग्रेडचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर मार्केटमध्ये आज ज्या ग्रेड आहेत, जर चला की 05234 ग्रेड मला तयार करायची, मी फॉस्फरिक ऍसिड घेतलं आणि 0050 घेतलं समजा, तर ह्या ग्रेडमध्ये फॉस्फरसची अवेलेबिलिटी पण जास्त आहे मी जर फॉस्फरिक ऍसिड वापरत असेल तर. परंतु कॉस्टिंग बघितलं तर जवळजवळ निम्म्यावर येऊन जात. आणि आमच्या कन्सल्टन्सीमध्ये हे बऱ्याच लोकांना शिकवलेलं आहे की कसं कॅल्क्युलेशन करायचं असतं. आणि म्हणून आपल्याकडे या दोन तीन ज्या मुद्दे आहेत ना की अमोनियम सल्फेट आहे, आपल्याकडे फॉस्फरिक ऍसिड आहे आणि 0050 आहे. परंतु फॉस्फरिक ऍसिड वापरताना तुम्हाला त्याचं अनालिसिस करूनच वापरावं लागेल कारण ह्याच्यामध्ये अंदाधुंदी भयंकर आहे. त्यामुळे पानांच्या वाटेत फॉस्फरिक ऍसिड वापरणं किंवा जमिनी वाटे वापरणं हे योग्य आहे का? तर योग्य आहे. तो एक फॉस्फरसचा चांगला सोर्स आहे. परंतु जे काही मार्केटमध्ये आज चाललंय ते जर बघितलं तर हे अयोग्य म्हणायला पाहिजे. आता काही कंपन्यांनी मार्केटमध्ये नॅचरल फॉर्म मध्ये जे काही फॉस्फरसचे सोर्स आहेत ते सोर्स आणलेले आहेत, त्याचे प्युअर सोर्स आहेत की ज्याच्यामध्ये इम्प्युरिटीज भयंकर कमी असतात किंवा जवळजवळ नगण्य असतात. तर अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत मार्केटमध्ये, तर ते देखील वापरायला काय हरकत नाही. फॉस्फरिक ऍसिडच्या ऐवजी ते देखील प्रोडक्ट वापरायला काय हरकत दिखले सर. हा सर, अतिशय योग्य माहिती दिलीच सर आपण. आणि मला वाटतं तुमच्या तासगाव मध्ये पावसाची पण सुरुवात झाल्यासारखी वाटते कारण तुमच्या पाठीमागच्या खिडकीत विजा चमकताना दिसत होत्या आता. आणि आपल्याला ग्रुपवर माहिती पण मिळाली की मिरज वगैरे तिकडे धुवाधार पाऊस पण सुरू झालेला आहे. आणि हा एक परत आपल्याला द्राक्ष शेतीला परत एक खूप मोठी अडचण आता परत तयार होणार कारण आता बऱ्याचशा बगल फुटी किंवा सपके नंतरच्या फुटी अतिशय कोवळ्या अवस्थेत आहे. आणि तुम्ही जिकडे बसलात पर्यंत पाठीमागच्या खिडकीतून विजा चमकताना इतक्या भयानक होत्या का लक्षात आलं का पावसाची तयारी कदाचित तासगावला पण सुरू झाल्यासारखी वाटली. तर तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं की हे वर्ष आपल्याला खूप तेवढंच त्रासदायक ठरणार आहे जितकं मागचं वर्ष ठरलं होतं. कारण डावणी सारखा जो प्रकोप आहे आतापासूनच त्याची बरीचशी बीज रोवली गेलीत आणि त्याचं कसं आपण नियंत्रण करायचं हे तुम्ही मागच्या वेबिनार मध्ये सांगितलं होतं. आणि त्याच पद्धतीत तुम्ही बरेच वेळेत रिटेक करून सांगितलं की आंतरप्रवाही बुरशीनाशकाच्या फवारण्या ह्या सुरळीत ठेवा. बरेच सर द्राक्ष उत्पादकांनी कार्यक्रमानंतर आम्हाला तुमच्या मोबाईल नंबरची विचारणा केली होती. तर मी द्राक्ष उत्पादकांना सरांचा नंबर देऊ शकतो. श्री अनिल म्हेत्रे सर, मोबाईल नंबर कमेंट बॉक्स मध्ये टाकलाय परंतु तरी तुम्ही लिहून घ्या 94 037 83 021. परत एकदा सांगतो 94 037 83 021. जर आपल्याला म्हेत्रे सरांबरोबर जर संपर्क करायचा असेल तर आपण थेट या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता. आपण नंबर लिहिला नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये हा नंबर आम्ही टाकलेला आहे तोही घ्या. आणि मित्रांनो, सांगायला आनंद वाटतो की म्हेत्रे सरांसारखी जी लोक आहेत ती अतिशय प्रभावी आणि प्रलंबपणे आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. त्याचबरोबर द्राक्ष विज्ञान मंडळने पुढच्या हप्त्यात आपण एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन असं केलेलं आहे की ज्या द्राक्ष उत्पादकांनी या मागच्या हंगामात सक्सेस स्टोरी केली, अतिशय उत्कृष्ट असं स्वतःच्या प्रॅक्टिसेस किंवा इतर काही माध्यमातून कमी खर्चात चांगलं द्राक्ष उत्पादन घेतलं, अशा द्राक्ष उत्पादकांचा आपण एक
फक्त द्राक्ष उत्पादक त्या वेबिनारला उपस्थित आपल्याला मार्गदर्शन करतील. तर असे काही जे युवा द्राक्ष उत्पादक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पुढच्या हप्त्यामध्ये एक वेबिनार घेतोय की जेणेकरून त्यांची जी सक्सेस स्टोरी आहे ती आपल्याला माहित पडेल. कारण आपल्याला माहिती आहे का द्राक्ष शेतीमध्ये उत्पादन खर्चात बचत केल्याशिवाय आता कोणतेही पर्याय आपल्याकडे राहिलेले नाही ते. आणि ते करण्यासाठी आपल्याच मित्रांनी जर असे काही अभिनव प्रयोग जर केले असतील आणि ते सक्सेस झाले असतील तर त्या माध्यमातून आपल्याला सुद्धा काहीतरी हा एक बोध घेता येईल. तर मेत्रे सर काय वाटतं याच्याबद्दल? चांगले, करायला काय हरकत नाही. लोकांनी जे प्रयोग केलेले आहेत ते लोकांच्या पर्यंत पोहोचतील ना. हो सर, म्हणजे त्याच्यातून सांगायचंय की काही जे आज युवा शेतकरी आपण बघतोय की अतिशय नवीन ह्या डिजिटल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, याच्या माध्यमातून ते भरपूर प्रमाणात त्यांनी संग्रह करून त्याच्या माध्यमातून एक उत्कृष्ट अशी द्राक्ष शेती उभी केली आणि अतिशय कमी खर्चात त्यांनी द्राक्ष शेती उभी केली. अशा लोकांची जी यशोगाथा म्हणूया आपण, त्या यशोगाथेचं आपण पुढच्या हप्त्यामध्ये एक आयोजन करतो. आणि मला वाटतं तुम्ही पण वेळात वेळ काढून जर काही आमचं चुकलं असेल तर त्याला दुरुस्त करण्यासाठी नक्कीच आवर्जून उपस्थित राहाल याची मला खात्री आहे. की जेणेकरून जर काही त्यांच्यात जर काही त्यांनी जे काही उपक्रम केला असेल आणि छोट्या मोठ्या जर चुका त्यांच्याकडून झाल्या असतील तर त्या तुमच्या सारख्या ज्या द्राक्ष शेतीमध्ये अतिशय प्रभावी तुमचं काम आहे तर त्या जर दुरुस्त केल्या तर आणखी आपल्याला ते काम पुढची पायरी चढायला एक मैलाचा दगड ठरेल. तर काय वाटतं सर तुम्हाला? करूया. नक्कीच सर, आम्ही तुमच्या मनापासून म्हणजे आभारासाठी तर मला वाटतं शब्दच नाहीये. आणि आभार व्यक्त करून शब्दात ऋण व्यक्त करण्यापेक्षा तुमच्या ऋणातच राहणं आम्ही पसंत करतो की जेणेकरून आगामी वाटचालीत, आगामी कालखंडात तुमच्या सारख्या अनुभवी मार्गदर्शकांची ह्या येणाऱ्या युवा पिढीला अतिशय मोठी गरज आहे. आणि मला नाही वाटत की तुम्ही कधी नाही म्हणत नाही असा आजपर्यंत आमचा अनुभव आहे. तर अशाच माध्यमातून येणाऱ्या आगामी काळात आम्हाला अशीच साथ संगत द्या की जेणेकरून या युवा पिढीला आपल्याला एका दर्जेदार द्राक्ष निर्मितीकडे घेऊन जाता येईल. पुनश्च मी सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीनं तुमचं मनापासून धन्यवाद करतो. आणि आजचा हा वेबिनार आम्हाला सक्सेस करण्यासाठी कृषीथॉन परिवाराने जी मदत केली त्यांचंही सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्वांनी मित्रांनो, करोना सारखा कालखंड, अतिशय भीषण कालखंडातून आपण जात आहोत. आजपासून बऱ्याच ठिकाणी मार्केट कमिटी पण सुरू झाल्यात आणि आपण आपला कृषी माल त्या मार्केटमध्ये नेण्याशिवाय तर आपल्या समोर पर्याय नाहीये. परंतु सगळ्यात महत्वाचं, आपण सगळेच्या सगळे मास्क असेल, सॅनिटायझर असेल, हँडवॉश असेल, या सगळ्या साधनांचा वापर करा. आणि जेणेकरून आपलं आरोग्य कसं अबाधित राहील, आपण कोरोना मुक्त कसं राहू यासाठी आपण प्रकर्षाने काळजी घ्या. आणि आपल्या चांगल्या आरोग्यासाठी मी द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक आणि कृषीथॉन परिवाराच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आजचा हा वेबिनार संपला असं आयोजकांच्या वतीनं जाहीर करतो. पुढच्या हप्त्यामध्ये वेबिनारची जी माहिती असेल ती आपल्याला दिली जाईल. आणि ज्या द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष विज्ञान मंडळामध्ये समाविष्ट व्हायचं असेल त्यांना आम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्ही नंबर दिलेला आहे, त्याला रिक्वेस्ट करा. आम्ही तुम्हाला जरूर आवर्जून आमच्या ह्या प्रवाहामध्ये सामील करून घेऊ. पुढच्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आजचा हा वेबिनार संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.